रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे? सदाखोताची चर्चा आणि त्यांचा निषेध होत असताना आता पुन्हा एक नेता भाजपचा असं काही बोलून गेला आहे की ज्यामुळे भाजपला ताप आला आहे. आता ताप. मित्रहो नमस्कार. काही दिवसावर आलेल्या निवडणुका आणि लोकात असलेली जी एकूण विरोधी वातावरण यामुळं भारतीय जनता पक्ष आणि महायुती आधीच घाबरलेले आहे. अर्थात तुम्ही हे रस्त्यावर देखील पाहत असाल, लोकात बोलताना तुम्हालाही या गोष्टी जाणवत असतील. या धास्तावलेल्या अवस्थेत ही महायुती आहे, भाजप आहे. त्यात बघा महायुतीच्या विशेषतः भाजपच्या एकेका नेत्यांचं बेलगाम बोल, लोकांना न आवडणारी भाषा आणि टीका. महायुतीलाच आता ती खड्ड्यात घेऊन निघाले आहेत. त्यांचेच नेते आहेत, त्यांचेच हे सगळं बोलणं. आता बघा, कोणाच्या व्यंगावर वाईट बोलणं ही तर आपली संस्कृती आहे. एखाद्याच्या आजारावर हसणं किंवा त्यांचे टिंगल करणं अथवा त्याबाबत काही वाईट बोलणं हे कोणालाही पटणारं नसतं. माणूस पण काय आहे की नाही हो. पण नैतिकता, संस्कार, संस्कृती या कशाशीही काहीही देणं घेणं नसलेले काही नेते या महायुतीमध्ये आहेत. ओवाळून टाकलेले हे न कोण आहेत त्यांची नावं घ्यावं एवढी सुद्धा त्यांची योग्यता नाही हो. एकानं बोलायचं आणि मग बाकीच्यांना सारवासारव करायला पुढे यायचं, थातोर माथोर बाता मारून त्यावर पांघरून टाकायचं. अर्थात ते टाकलं जात नाही, लोक विडे नाही आहेत, हे नेते दूधखोळे आहेत. लोकांना नाही आवडत, स्वतः अडचणीत येतील न येतील, पण ही जी बचाल मंडळी ना बडबडणारी या आपल्या पक्षाला मात्र नक्की अडचणीत आणत असतात. आता नुकतंच बघा, भाजपाच्या वळचणीला पडलेल्या सदाखोते आणि शरद पवार यांच्या आजारावर देखील वाईट विधानं केली. त्याचा फटका कोणाला बसणार? भाजपाला. सदाखोताची चर्चा आणि त्यांचा निषेध होत असताना आता पुन्हा एक नेता भाजपचा असं काही बोलून गेला आहे की ज्यामुळे भाजपला ताप आला आहे. आता ताप. विधानसभा निवडणुकीचा प्रचार मतदानाला आता म्हणजे खरं तर हे सगळं आता प्रक्रिया संपत आलेली आहे. 7-8 दिवस उरलेले आहेत. आता ही निवडणूक दिवसेंदिवस त्यामुळे टोकदार होऊ लागलेले आहे. बघा, त्यातच वादग्रस्त विधानांनी महायुतीची झोप उडवली आहे. महायुतीत सुजय विखे, धनंजय महाडिक, बबनराव लोणीकर, नितेश राणे, संजय गायकवाड वगैरे 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 यांच्यासह अनेक मंडळींनी प्रचारात आपल्या वादग्रस्त विधानांनी आपल्याच पक्षाला अडचणीत आणलेला आहे. पक्षाची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे हेच ही मंडळी पटवून देऊ लागले आहेत ना. अर्थात महायुतीतच अशा मंडळी आहेत असं काही नाही. बरं, महाविकास आघाडीत ही बघा, संजय राऊत, नाना पटोले, अरविंद सावंत यांच्यासह अनेकांनी आपल्या वक्तव्यांनी राजकारण तापवलेलं आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्यांच्या यादीत आता भाजपच्या आणखी एका नव्या नेत्याची भर पडली आहे. मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरमुळं आधीच टेन्शनमध्ये आलेल्या महायुतीची, विशेषतः भाजपची मतदानाच्या तोंडावर पुन्हा एकदा डोकेदुखी वाढलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान असलेले आमदार भीमराव केराम यांनी विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांच्यासमोरच हे वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी तर मिळाली. भारतीय जनता पक्षाचे हे आमदार आहेत भीमराव केराम नाव त्यांचं. यांनी बघा, बोथडी इथल्या प्रचार सभेत बोलताना रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे असं बेताल बेमुरवतखोर वक्तव्य केलं आहे. यामुळं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, म्हणजे ती तापायला तशी सुरुवात देखील झालेली आहे. भाजपचे हे आमदार कधी गावात फिरकले नाहीत अशी टीका इथं सुरू होती. आता निवडून गेल्यावर बघा, आमदारपणा भेटलाच नाही तर त्यांना जाब विचारायचा मतदारांना अधिकार आहे. पण हे भाजपचे या महाशयाला आपल्या वर्मावर बोट ठेवलेलं काही रुचलं नाही. आता ही जी सगळी टीका होते त्यांच्या न भेटण्याची, या टीकेला प्रत्युत्तर देताना हे आमदार महोदय भीमराव केराम यांची जीभ घसरली म्हणे. ही जीभ एवढी घसरली हो की ती थेट मुके घेण्यापर्यंत गेली. नेमकं काय म्हणाले बघा हे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम, राम नाव आहे त्यांच्या नावात. रोज रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचं काम आपण करतो.
म्हणजे आता बघा, या आमदार महाशयांनी जर रोज रोज मंत्रालयात थांबून कामं केली असती तर जनता अशी वैतागली असती का? आणि वर पुन्हा मुखे घेण्याची भाषा, अहो लोक आणखीच बिथरले ना. आता करतील ना करेक्ट कार्यक्रम 20 तारखेला. म्हणजे बघा, आधीच भाजपची अवस्था बिकट झाली आहे. खरं खोटं काहीही खपवून आपले जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणायचे याची चिंता त्यांना आता लागलेली आहे. आणि इकडं एक एक आमदार नेते लोकांपासून दूर दूर निघाले आहेत, पक्षाला देखील दूर घेऊन जाऊ लागले आहेत. अहो काही दिवसापूर्वीच बघा ना, भाजपचे माजी मंत्री आणि ते आत्ता सध्या भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर, अहो त्यांनी मराठा समाजाबाबत एक विधान केलं आणि आगीत तेल ओतलं. म्हणे मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्या एवढी आहेत, असं हे लोणीकर म्हणाले. अर्थात त्याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अहो बघा, आधीच भाजपावर खवळलेला मराठा आणि त्यात ही मुक्ताफळं, मराठा समाज कसे मतं देईल हो या भाजपाला? आणि का द्यावीत तरी का? कशासाठी द्यावीत? मराठा आंदोलकावर अमानुष लाठी हल्ला केला म्हणून यांना बक्षीस द्यावं का या भाजपाला? अहो एकंदर काय, आधीच भाजपाला कापरं भरलं आहे, त्यात हे एक एक नेते वाटेल तसे वडवड करीत आहेत. अहो भाजपाला ताप भरेल, नाही तर अजून काय होणार हो. मित्रांनो, अशा वाचाळ नेत्याचा उल्लेख तुम्ही कुठल्या शब्दात कराल हो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.